स्वामी समर्थ मैत्रिणींनी साध्या गुळाची चिक्की झटपट अगदी बघा कशी खटकन मोडते। चिक्कीच्या गुळाची पण केली मी, आणि ही आत्ता जी दाखवते ती साध्या गुळाची आहे। चिक्कीच्या गुळाचे लाडू पण केले, चिक्कीच्या गुळाची चिक्की पण केली आणि साध्या गुळाची चिक्की पण केली। ही बघा ही साध्या गुळाची, ही थोडी गरम होती त्याच्यामुळे मुडायला थोडा हे झालं, पण नंतर थंड झाल्यावर एकदम कटकन मोडली। त्याची पूर्ण प्रोसिजर मी तुम्हाला दाखवते। तर बघा अतिशय सोपी, मी पहिल्यांदा केली, मी आत्तापर्यंत कधी केली नव्हती। थोडंसं तूप घातलं पॅनमध्ये आणि अर्धा कप साधा गूळ घेतला, म्हणजे चिक्कीचा नाही आहे हा, आपला रेग्युलर गूळ आहे, आणि त्याच्यात 1-2 चमचे फक्त पाणी घातलं आणि गूळ छान असा वितळवून घेतला पहिल्यांदा। छान पूर्ण वितळल्यानंतर गॅस कमीच ठेवायचा याच्यामध्ये। बशीत पाणी घेतलं आणि चेक केला, त्याला आत्ता फक्त 1 तार यायला लागलेली। पुन्हा 1-2 मिनटं हलवलं आणि नंतर पुन्हा एकदा चेक केला। ह्या चिक्कीचा म्हणजे गुळाचा हाच प्रॉब्लेम असतो की त्याचं कन्सिस्टन्सी लक्षात यायला पाहिजे। तर आताही बघा थोडा कडक झाला आहे, पण अजून कटकड मुळत नाही आहे। अजून 1-2 मिनटं शिजवायचं आणि मग चेक करायचं। आता होऊनच जाईल तो, फक्त चेक करताना तो असा टणकन वाजला पाहिजे पडल्यावर। या पद्धतीने बघा गोळी पण झाली आणि कडकही झाला। तर ह्या सिच्युएशनला आता आपण याच्यामध्ये तीळ ॲड करू। अर्धा कप गूळ घेतला होता मी, तर अर्धा कप आणि 1/4 कप इतका त्याच्यामध्ये तीळ मावली। ॲक्च्युली मी नेहमी अंदाजेच करते, पण आता तुम्हाला प्रमाण सांगायचं होतं म्हणून मग किती तीळ मावली त्याचं प्रमाण मी इथं काढले। तर आधी अर्धा कप तीळ घातली आणि पुन्हा 1/4 कप घेतली, ती त्याच्यामध्ये टाकली आणि बघा आता छान असा गोळा तयार होतोय। छान असं एकसारखं हलवायचं। मी एका ताटाला तूप लावून ठेवलेलंच होतं आधी, तर हे आता ताटामध्ये ओतायचं। ही प्रोसिजर थोडीशी फास्ट करायची। ते सगळं काढून घेतलं ताटामध्ये, पहिल्यांदाच केली होती मी म्हणून थोडंसं छोटंच घेतलं, म्हटलं बिघडायला नको, आणि सगळं चमच्याचं पण याला काढून खरवडून त्याच्यात टाकून घेतलं आणि हाताला थोडंसं तूप लावलेलं होतं ते थापलं, आणि नंतर एका वाटीला तूप लावून एकसारखी जेवढी जाड हवी तेवढी थापून घेतली। छान अशी गरम गरम थापली म्हणजे पटकन होते बघा ह्या पद्धतीने, आणि गरम असतानाच तिला कट देऊन घेतले, म्हणजे मग ती तोडताना नंतर व्यवस्थित तोडली जाते। त्या पद्धतीने एकसारखे छान असं तुम्हाला जेवढ्या हव्या तेवढ्या तोडून घेतल्या या पद्धतीने, आणि थोडंसं थंड होऊ दिलं आणि मग तोडून घेतल्या या पद्धतीने। बघा हे चिक्कीच्या गुळाचे लाडू आहेत, ते तर बनवायला अतिशय सोपेच असतात। ही चिक्कीच्या गुळाची चिक्की आहे, ती पण याच पद्धतीने बनवतात, थोडीशी वेगळी प्रोसिजर आहे, ते पण मी एका व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आणि हे जे आहे ही साध्या गुळाची चिक्की आहे जी मी आत्ता केली, ती पण एकदम कुरकुरीत झाली आणि खटकन मोडते बघा। एन्जॉय, थँक्यू, हॅपी